आपण बनवणार आहोत तर बेसन. तर मी बेसनसाठी काही साहित्य घेतलेले आहे, पण प्रत्येकाच्या ह्याच्यात साहित्य वेगवेगळं असतं. माझी करण्याची पद्धत वेगळी आणि साहित्य मी असं घेतलेले आहे. तर बघू शकता मी इथं कांदा घेतलेले आहे, हे कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं 1 चमचा कूट घेतलेले आहे शेंगदाण्याचा, आणि इथं आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची टाकून मी केलेली आहे, आणि इथं हळद, आणि इथं थोडंसं चवीनुसार मीठ, आणि ह्याच्यामध्ये आहे मी बेसन घेतलेलं आहे एक अर्धा वाटी. तर इथं मी गॅस पेटवला आहे आणि इथं कढई ठेवलेली आहे मी, आणि इथं एक समजा तेल टाकूया. आमच्यात ह्याला एक बुदली म्हणतात काही ठिकाणी, काही ठिकाणी चमचा वगैरे म्हणतात काही. तर गरम करायला तेल ठेवलेलं आहे. तुम्ही कढीपत्ता जरूर घालू शकता. माझ्याकडे कढीपत्ता नाहीये म्हणून मी कढीपत्ता नाही घातला. कढीपत्ता पण तुम्ही घाला. आता ह्याच्यामध्ये मी हे मोहरी टाकणार आहे. गरम तेल झाल्यावर मोहरी जरा तडतडू द्या. खूप अशी तडतडली ना खूप छान लागते. आणि हे आता ह्याच्यानंतर आपण हे टाकूया. थोडीशी तडतडली ना तर बघू शकता मी असं ह्याच्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत. एक पेला पाणी टाकलेले आहे मी ह्याच्यामध्ये. तर आणखीन ह्याच्या कढईत गेल्यानंतर गुठळ्या निघतात. बघा हा फेस कसा आलेला आहे. बेसन फेस आला तर हे ओरिजिनल असं बेसन असं म्हणतात डाळीचं. तर चला आपण ह्याच्यामध्ये टाकूया सर्वप्रथम कांदा. मी हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग असं मी हे करणार आहे, सगळ्या गोष्टीला हात लावणार आहे फोडणीच्या. मस्त असं तेल गरम झालं की कांदा जरा गुलाबीवर हे करूया, चांगला फ्राय करूया. प्लीज ताई माझे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचा सपोर्ट राहू द्या पौर्णिमा होम ह्या चॅनलला. तर मी ह्याच्यामध्ये घालत आहे आलं लसूणची पेस्ट. म्हणजे मी तुम्हाला सांगितले हिरवी मिरची एक घेतलेली आहे मी, आलं लसूण आणि कोथिंबीरची मी पेस्ट केलेली आहे. खूप छान लागते अशी. इथं थोडीशी मी हळद टाकणार आहे. तर पाहू शकता कूट टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये. कूटने खूप छान असं एक चव येते. थोडंसं का हलकंसं असं कूट टाका, तुम्ही करून बघता एकदा. तर आता हे सगळं झालेलं आहे एक जीव. तर आपण ह्याच्यामध्ये हे बेसन टाकूया. तर बघू शकतात तर किती छान कलर आलेला आहे. अशा गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. सतत चमचा चालवत राहायचा. आता आपण चमचा ठेवल्यानंतर तसं ते गुठळ्या राहून जातात. बेसन कुणा कुणाला आवडतं ते मला सांगा. काही जण बेसन म्हणतात, काही जण ह्याला पिठलंही म्हणतात. आमच्या गावाकडे इकडं पिठलं म्हणतात ह्याला. तर पाहू शकता अशा गुठळ्या निघायला लागल्यात माझ्या. असं न थांबता हलवत राहायचं असं, म्हणजे गुठळा राहणार नाहीये तो एकही. तर बघू शकता माझं हे झालेलं आहे. तर थोडंसं आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया.
कुणाला घट्टसं आवडतं, कुणाला पातळ आवडतं, तर मी ह्याला असंच घट्ट करणार आहे. तर बघू शकता खूप सुंदर असं हे झालेलं. एक वाफ काढून घेऊया आपण ह्याच्यावरती. तर वाफेसाठी आपण ह्याच्यावरती एक हे ठेवूया. बघूया आपलं बेसन वाफलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया वरून. खूप सुंदर असं दिसतं कोथिंबीरने, तर चवीला पण फार छान लागतं. तर पाहू शकता असं बेसन झालेलं आहे. आमच्या घरात तर बेसन आवडतं. तर तुम्हाला कोणाकोणाला बेसन आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, पौर्णिमा होम ह्या चॅनलला सपोर्ट करा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही भाकरी तर एकच नंबर लागते. भाकरीवर खाऊ शकता तुम्ही, चपातीवर खाऊ शकता, भातावर खाऊ शकता. तर चला असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मला चॅनलला सपोर्ट करा.